हाऊ इझी इंग्लिश इज. व्हॉट अ ग्रेट कंट्री माय इंडिया इज. इंग्लिश इज इझी किंवा इंडिया इज अ ग्रेट कंट्री असं म्हणण्यापेक्षा हाऊ इझी इंग्लिश इज किंवा व्हॉट अ ग्रेट कंट्री इंडिया इज असं म्हणणं निश्चितपणे चांगलं आणि ऐकावंसं वाटतंय. बोलायला आणि ऐकायलाही चांगलं वाटतंय. त्याचं कारण हे वाक्य साधं वाक्य नसून उद्गारवाचक वाक्य आहे. उद्गारवाचक वाक्य नेहमीच आम्हाला ऐकायला छान वाटतात आणि म्हणूनच आज आपण उद्गाराचे वाक्य अर्थात इंग्लिशमधला 5वी पासून 10वी पर्यंत सर्वांना उपयोगी पडणारा, प्रत्येक परीक्षेला मार्क घेऊन येणारा आणि आपल्याला मदत करणारा मार्कांची तो टॉपिक म्हणजे तो घटक म्हणजे मेक एक्सप्लेनेटरी. इट्स अ टाईप ऑफ सेंटेन्स. एक वाक्याचा प्रकार आहे. तो वाक्याचा प्रकार आपल्याला येतो की नाही हे चेक करण्यासाठी आपल्या परीक्षेमध्ये एक प्रश्न येतो. एक वाक्य दिलं जातं. ते वाक्य असतं विधानार्थी प्रकारचं, म्हणजेच ते वाक्य असतं असर्टिव्ह प्रकारचं, म्हणजेच ते वाक्य असतं स्टेटमेंट, म्हणजेच ते वाक्य असतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि त्या वाक्याला आपल्याला एक्सप्लेनेटरी सेंटेन्स तयार करायचं असतं. स्वतः उद्गारवाचक वाक्य कसं तयार करायचं हे या चॅप्टरमधून आपल्याला समजणार आहे. या टॉपिकमध्ये आपण पाहतोय मेक एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. उदाहरणं पहा वाक्याची. व्हॉट लवली डे इट इज. हाऊ क्लेवर गोपाल इज. हाऊ फास्ट ही रन्स. या प्रकारची वाक्य ही उद्गारवाचक वाक्य असतात. हे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असतात. आपल्या इंग्रजीमध्ये मुख्य वाक्याचे 4 प्रकार आहेत. एक स्टेटमेंट म्हणजे विधान वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी किंवा विनंतीदर्शक वाक्य आणि लास्ट वन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. या 4ही प्रकारचा आपला अभ्यास झाला असेल. ते टॉपिक शिकवताना आपण त्याला सविस्तर चर्चा केलीच आहे. तरी थोडक्यात सांगतो. स्टेटमेंट म्हणजे काय? द सेंटेन्स विच बिगिन्स विथ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड स्टेटमेंट. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात नाउन किंवा प्रोनाउनने होते त्यास विधान वाक्य किंवा स्टेटमेंट असं म्हणतात. व्हॉट्स अबाउट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स नथिंग बट क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्न. बऱ्याच वेळा आम्हाला माहीतच नसतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. आम्हाला क्वेश्चन कळतं, आम्हाला प्रश्न कळतं, पण याच प्रश्नाला याच क्वेश्चनला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. याची गडबड आमची असते. पण लक्षात ठेवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय क्वेश्चन. आणि याचं काय वैशिष्ट्य एकदम सोपं आहे. प्रश्न कसा ओळखतो आपण. प्रश्नाच्या शेवटी शेंडीवाला नारळ. एक शेंडी बांधलेली असते. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी एक क्वेश्चन मार्क असतो. एक क्वेश्चन मार्क म्हणून आम्हाला समजतं की तो क्वेश्चन आहे म्हणजेच तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एंड्स विथ क्वेश्चन मार्क. नंबर 3 इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये येतात रिक्वेस्ट, कमांड्स आणि जनरली हे सगळे कमांड्स असतात. ह्या ॲक्शन वर्बने सुरू होतात. गो देअर, कम हिअर, गिव्ह मी युअर पेन, टेक युअर बुक अशा प्रकारची वाक्य असतात. किंवा त्याला काही वेळेस प्लीज पण जोडलेलं असतं. प्लीज गिव्ह मी युअर बुक, प्लीज हेल्प मी अशा प्रकारची वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. अँड द लास्ट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन आवर एक्झामिनेशन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक वाक्य. हे ओळखायचं कसं सोपं आहे. द सेंटेन्स विच एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पण तेवढ्यावर भागत नाही. एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागेल. एक्सप्लेनेटरी सेंटेन्सची रचना कशी असते, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आपण कसं तयार करू शकतो, एक्सप्लेनेटरी सेंटेन्सला पैकीच्या पैकी कसे गुण मिळणार याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. नाउ लुक ॲट द डेफिनेशन ऑफ एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स म्हणजे आहे तरी काय. व्हॉट इज द एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. द डेफिनेशन ऑफ एक्सप्लेनेटरी सेंटेन्स इज दॅट अन एक्सप्लेनेटरी सेंटेन्स एक्सप्रेसेस. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स व्यक्त करतं स्ट्रॉंग फिलिंग्स. What type of strong feelings? The feelings of joy, feelings of sorrow, feelings of surprise, feelings of anger. आपल्या मनातला राग, आपल्या मनातला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण कधी कधी ह्या भावना व्यक्त करण्यासाठी ज्या वाक्यांचा वापर करतो ती वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. आता आपल्याला पाहायचंय विधान वाक्याचं रूपांतर उद्गारवाचक वाक्यामध्ये कसं करायचं. विधान वाक्य म्हणजेच स्टेटमेंट.
त्यालाच आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स, की ज्या वाक्याची सुरुवात नाऊन किंवा प्रोनाऊनने होते. आणि ज्या वाक्याची सुरुवात नाऊन किंवा प्रोनाऊनने होते त्याला आपण स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. अशा प्रकारच्या वाक्याचं रूपांतर एक्सक्लेमेटरीमध्ये कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं कसं? बिगिन्स विथ हाऊ ऑर व्हॉट अ. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय करतं? हाऊ किंवा व्हॉट अने सुरू होतं. पण नक्की करायचं कसं? तुमच्या समोर दोन वाक्य आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या वाक्याचं रूपांतर उद्गारवाची वाक्य तयार करायला सांगितलं जातं, मेक एक्सक्लेमेटरी असं इन्स्ट्रक्शन दिली जाते, तेव्हा लक्षात ठेवा समोरच्या वाक्यामध्ये जे वाक्य असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह किंवा स्टेटमेंट असेल त्यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द आलेले असतात. आणि ते शब्द म्हणजे एकतर व्हेरी असेल किंवा अव्हेरी असेल. यावरून आपल्याला ते उद्गाराचे वाक्य बनवणं सोपं जातं. ह्या व्हेरी किंवा अव्हेरीमुळं वाक्याचे 3 भाग पडतात. म्हणजे हा शब्द व्हेरी किंवा अव्हेरी, याच्या नंतरचा भाग आणि याच्या आधीचा भाग, याच्या नंतरचा भाग आणि याच्या आधीचा भाग, याच्यावरून आपल्याला उद्गाराचे वाक्य तयार करणं सोपं होऊन जातं. आता याचे आपण रूल्स पाहूयात की विधान वाक्याचे उद्गाराचे वाक्यात रूपांतर करताना नक्की कोणकोणत्या स्टेप्स आहेत, नक्की कोणकोणते रूल्स आहेत, नियम्स आहेत. देर आर ओनली 4 रूल्स अँड दोज आर ऑल्सो व्हेरी सिम्पल अँड इझी रूल्स. नियम पहिला, हाऊ ऑर व्हॉट अ. तो नियम म्हणजे कोणत्याही उद्गारवाचक वाक्याची सुरुवात एक तर हाऊने करा किंवा व्हॉट अ ने करा. आता मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर हाऊ केव्हा वापरायचा आणि व्हॉट अ केव्हा वापरायचा? तुम्हाला मी आत्ताच सांगितलंय की दिलेल्या वाक्यामध्ये एकतर व्हेरी आलेलं असेल किंवा अव्हेरी आलेलं असेल. मग लक्षात ठेवायचं, जर वाक्यामध्ये फक्त व्हेरी असेल तर आपण हाऊचा वापर करा, आणि जर त्याच वाक्यामध्ये अव्हेरी आलेलं असेल, अव्हेरी, तर व्हॉट अचा उपयोग करा. वाक्यात व्हेरी असेल तर हाऊ, वाक्यात अव्हेरी असेल तर व्हॉट अ. ह्या दोनपैकी एका शब्दानं उद्गाराची वाक्याची सुरुवात करायची. बरं, ठीक आहे, सुरुवात केली. पुढे काय? दुसरा नियम असा आहे, वर्ड्स आफ्टर व्हेरी. ज्या ठिकाणी व्हेरी आहे त्याच्या नंतरचे शब्द लिहा, एवढाच नियम आहे. तिसरा नियम काय? वर्ड्स बिफोर व्हेरी. ज्या ठिकाणी व्हेरी आहे त्याच्या आधीचे शब्द लिहा, एवढं सुटसुटीत कार्यक्रम आहे. आणि चौथा नियम काय? एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह द्या. बस या 4 नियमांना आपण जर फॉलो केलं तर सहजपणे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट होतं. पाहूयात एक्झाम्पल. हाऊ टू मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. 4 नियम आहेत, समोर तुम्हाला दिसत आहेत. ह्या 4 नियमांचा आधार घेऊन आम्हाला एक वाक्य सॉल्व करायचं आहे. एका साध्या वाक्याचं आम्हाला उद्गाराचे वाक्य बनवायचं आहे. आणि वाक्य आहे गोपाल इज व्हेरी स्ट्रॉंग, आणि दुसरे वाक्य लगेच लिहून ठेवलंय राधा इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल. याच्यामध्ये आहे व्हेरी आणि याच्यामध्ये आहे अव्हेरी. यामध्ये पहिलं वाक्य आहे गोपाल इज व्हेरी स्ट्रॉंग. कसं सोडवणार? स्टेप बाय स्टेप. सर्वात पहिलं शोधा वाक्यात व्हेरी आहे की अव्हेरी. वाक्यात आहे अव्हेरी. बस. आता काय करा, वाक्यात जर व्हेरी असेल तर आमच्या वाक्याची सुरुवात कशाने होणार? साहजिकच होणार हाऊने. रूल काय आमचा? हाऊ किंवा व्हॉट अ. वाक्यामध्ये व्हेरी आहे म्हणून सुरुवात करणार आम्ही हाऊने. पहिला नियम संपला. दुसरा नियम काय सांगतो? वर्ड्स आफ्टर व्हेरी. व्हेरीच्या नंतरचे शब्द, इथं व्हेरी आहे, व्हेरीच्या नंतर काय? स्ट्रॉंग. एकच शब्द आहे, लिहून टाका. दुसरा नियम संपला. तर एकच शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातंय? एकच येते, एकच लिहा ना. तिसरा नियम, वर्ड्स बिफोर व्हेरी. व्हेरीच्या आधीचे शब्द, आणि व्हेरीच नसतं तर क्रियापदापासूनचे शब्द. व्हेरी आहे, व्हेरीच्या आधीचे शब्द काय? गोपाल इज. रूल नंबर 3. आणि चौथा रूल काय? एक्सक्लेमेशन मार्क देऊन टाका, एक्सक्लेमेशन मार्क. चौथा नियम कंप्लीट. 4 नियम वापरले. गोपाल इज व्हेरी स्ट्रॉंग हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे, आणि त्याचा आम्ही बनवलं हाऊ स्ट्रॉंग गोपाल इज. हे आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिकॉज दिस सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ अँड एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क.
अर्थ आहे गोपाल इज व्हेरी स्ट्रॉंग. पण गोपाल इज व्हेरी स्ट्रॉंग असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ स्ट्रॉंग गोपाल इज. इंडिया इज ग्रेट म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ ग्रेट इंडिया इज. इंग्लिश इज इझी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ इझी इंग्लिश इज. रोज इज रेड म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ रेड रोज इज. माय स्कूल इज फेमस असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ फेमस माय स्कूल इज. माय पॅरेंट्स आर लविंग असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ लविंग माय पॅरेंट्स आर. माय टीचर्स आर इनोव्हेटिव्ह असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात हाऊ इनोव्हेटिव्ह माय टीचर्स आर. म्हणजे विधान वाक्यापेक्षा उद्गारवाचक वाक्य आपल्या बोलण्याला आपल्या भाषेला सौंदर्य देऊन जातं. म्हणून शिकलं पाहिजे, मार्कासाठी शिकलं पाहिजे, इंग्रजी भाषा प्रभावी बनण्यासाठी शिकलं पाहिजे. दुसरं उदाहरण बघूयात. राधा इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल. आता याही वाक्यात तुम्हाला माहिती आहे व्हेरी का अव्हेरी. या वाक्यामध्ये अव्हेरी आहे आणि मग साहजिकच काय करणार आपण, वाक्यामध्ये अव्हेरी आहे म्हणजे सुरुवात आपण करणार व्हॉट अ ने. व्हॉट अ. पहिला नियम संपला. दुसरा नियम काय, सोपा आहे. वर्ड्स आफ्टर व्हेरी. व्हेरीच्या नंतरचे शब्द. स्मार्ट गर्ल लिहून टाका जसे आहेत तसेच. स्मार्ट गर्ल. रूल नंबर 2. तिसरा नियम, व्हेरीच्या आधीचे शब्द वर्ड्स बिफोर व्हेरी. म्हणजेच काय, राधा इज. तिसरा नियम. आणि चौथा नियम काय, एक्सक्लेमेशन मार्क देऊन टाका. व्हेरी सिंपल, एकदम सोपा, झिंगूर, लगेच 4 नियमात काम खतम. राधा इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात व्हॉट अ स्मार्ट गर्ल राधा इज. इंग्लिश इज अन इझी लँग्वेज असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात व्हॉट अन इझी लँग्वेज इंग्लिश इज. पिकॉक इज अ व्हेरी ब्युटिफुल बर्ड असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया व्हॉट अ ब्युटिफुल बर्ड पिकॉक इज. इंग्लिश इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात व्हॉट अन इझी सब्जेक्ट इंग्लिश इज. म्हणजे विधान वाक्य म्हणण्यापेक्षा उद्गारवाचक बोला. आहे की नाही सोपं. विधान वाक्यापासून उद्गाराचे वाक्य तयार करणं अवघड वाटतंय का, बिलकुल नाही. इट्स प्रॅक्टिस टाइम. आता ही प्रॅक्टिसची वेळ आहे. वाक्य समजून सांगितली, सोडवून दिले, आता अब बारी तुम्हारी. हो, तुम्हाला सोडवायचे 100% येणार. नाही समजलं तर इथून पाठीमागचा भाग पुन्हा बघा, गॅरंटेड तुम्हाला ही 12ची 12 वाक्य सोडवता येणार. 12 वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आणि सर्व वाक्य तुम्हाला सोडवता येतील म्हणजे येतील. वाक्याचं निरीक्षण करा. वाक्यात व्हेरी आहे का पहा, वाक्यात अव्हेरी आहे का पहा, का वाक्यात काहीच नाही ते पहा आणि बिनधास्तपणे सोडवा आपल्या 4 नियमांनी. मिक्स एक्सप्लेनेटरीचा पहिला भाग आपण पाहिलात. याच्यामध्ये आपण बेसिक रूलवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. याच्यानंतर आणखी काही वाक्य आहेत की काही वाक्यात व्हेरीच नसेल, काही वाक्यात अव्हेरी पण नसेल, काही वाक्यात अ पण नसेल, काही वाक्यात काहीच नसेल, काही वाक्यात वेगळे शब्द असतील, काही वाक्यच अपूर्ण वाटतील, काही वाक्य शॉर्ट वाटतील. अशी वाक्य आली तर गोंधळून न जाता असंच सोप्या पद्धतीनं मेक एक्सप्लेनेटरी या प्रश्नाला सामोरं कसं जायचं हे आपण याच्या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. तुम्ही दुसऱ्या भागाची अवश्य वाट पहा. लवकरच दुसरा भाग तुमच्या भेटीला येईल, पण तोपर्यंत आम्ही देखील वाट पाहत आहोत तुमच्या या प्रश्नांच्या उत्तराची. तुम्ही या प्रश्नांची सर्व उत्तरं आपल्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये सुंदर मनाने, आवडीने, इच्छेने, आत्मविश्वासाने छानपैकी लिहा. पट्टी पेन्सिलचा वापर करा आणि जमल्यास या प्रश्नांची उत्तरं, या वाक्यांचे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका की जे आम्हाला वाचल्यानंतर समजेल की तुम्हाला हा चॅप्टर नक्की समजलाय की नाही. तुम्ही वाट पहा मेक्स एक्सप्लेनेटरीच्या दुसऱ्या भागाची. आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या या प्रश्नांच्या उत्तराची. लर्न इंग्लिश, एन्जॉय इंग्लिश.